जय भीम नमो बुद्धाय. मी जितेंद्र नरवडे. CWC न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, यांना सहकार्य करा. जय भीम नमो बुद्धाय. भगवान बुद्धांचा 53 देवता लोकांमध्ये आपल्या मातेला आणि हा देवेंद्र शक्र, देविंद पाली शब्द आहे. देविंद म्हणजे इंद म्हणजे राजा, नाही तर इंद्राचं नाव काढलं रे काढलं तर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. इंद्र कसा काय आणला इथे? शेंडीवाले नंबर 1चे चोर. हा इंद हा शब्द हा मूळ पाली भाषेत देविंद, देविंद सक्क हा मूळ नाव. देवता लोकांचा राजा देविंद. देवेंद्र हा नाही मागची मुख्यमंत्री झाला होता आमचा शाळा, तो नाही देवेंद्र फडणवीस, नाही त्यालाच म्हणाल. पण ते हिंदी मराठी संस्कृतमध्ये देवेंद्र. देव इंद, इंद म्हणजे राजा, देवतांचा राजा, देविंद शक्क. हे महामंगल सूत्र ज्या वेळेला भगवान बुद्धांनी सांगितलं हे देवेंद्र शक्राला सांगितलं. जेतवनामध्ये रात्री 12 वाजता या सुमारात देवेंद्र शक्र आले. सारं जेतवन प्रकाशमान केलं, वंदना केली, 3दा प्रदक्षिणा घातली, वंदन करून उभे राहिले भंते भगवान. देवता लोकांनी आणि मनुष्य लोकांनी 12 वर्ष सातत्याने खूप चिंतन मनन केलं, खूप चिंतन मनन केलं. आणि शेवटी 12 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 12 वर्ष चिंतन मनन केलं तरी मंगल धर्म काय आम्हाला नाही कळलं. हे 38 मंगल धर्म सांगितला ना कोणी झाला? कोणाला? भगवंतांनी जेतवनामध्ये रात्री 12 वाजता. भगवंत जो उपदेश सांगेल तो सगळ्यांना लागू पडायचा. देवता, मनुष्य लोक, भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका सगळ्यांनाच लागू पडायचा. एवं मे सुतंग एकं समयं भगवासावत्यं विहरती जेतवने अनाथपिंडिकस्स आरामे अथको अन्यंतरा देवता अभिक्कंताय रत्य अभिक्कंतवण्णा केवल कप्पं जेतवनं ओभासेद्वा येन भगवा तेन उपसंकमित्वा भगवंतं अभिवादेत्मा एकमन्तं अट्ठासि एकमन्तं पिता खोसा देवता भगवंतं गाथाय अज्जभाय. म्हणजे आता हे जे वर्णन करून सांगितलं ना की रात्री 12 वाजता ती देवता आली. ही देवता म्हणजे देवेंद्र शक्र, देवता लोकांचा राजा. याला देविंद, देवेंद्र शक्र. याने विनंती केली आणि 53 देवता लोकांमध्ये वर्षावास केला 3 महिने. आणि या आश्विन पौर्णिमेच्या पर्वावर सुरुवातीलाच एकाच वेळेला 500 देवता लोक श्रोतापन्न फळवाल पोचले. किती? तर ती ही पौर्णिमा 500. त्यामध्ये देवेंद्र शक्र पण होते आणि त्यांची आई पण होती सिद्धार्थ गौतमाची. ती श्रोतापत्ती फळाला अजूनही अर्हत्व प्राप्त केलेलं नाही. राजा बिंबिसार माहिती आहे, वाचताय ना? राजा बिंबिसाराने त्याच्या वडिलांची हत्या केली. अजातशत्रू त्यांचा मुलगा, तर अजातशत्रूने त्यांची हत्या केली. पण हा धार्मिक राजा, राजा बिंबिसार धार्मिक राजा, त्यामुळं त्याची पत्नी खूप धार्मिक, खूप सेवा करणारी. पण अजातशत्रू मला माझे वडील राजगादीवर बसवतील की नाही ही चिंता. त्यामुळे एकदम तलवार घेऊन बापाला मारण्यासाठी जातो. सैनिक मध्येच अडवतात, बिंबिसारासमोर त्याला हजर करतात. बिंबिसार म्हणतो, राजकुमार राजा अजातशत्रू तुला काय हवं रे? मला राजा बनायचं, घेऊन दे. आणि त्याला राजगादीवर बसवतो. पण याला विश्वास होत नाही, बाप आहे तरी अजातशत्रूला विश्वास होत नाही, मला कधी मारून टाकेल माझा बाप आणि राज्य पुन्हा हिसकावून घेईल. म्हणून त्याला तुरुंगात टाकतो, तुरुंगात टाकतो. हा कधी सुटू शकेल याचं कारण राजा आहे, काही करू शकतो. म्हणून त्याच्या हातापायाला बेड्या टाकल्या. चालताना देखील साखळदंड असे ठोकले. त्यामुळं काय करणार? हा काही याचं खरं नाही. त्याच्यापेक्षा भोजन करता करता त्याचं भोजनही बंद केलं. मरुदी असतात बिना भोजनाने. शेवट असा झाला की भोजनही देणं बंद केलं. शेवटी त्याची पत्नी राजाची पत्नी आपल्या अंगाला सहज लावून जायची.
तर राजा बिंबिसार असा तिच्या अंगाला चाटायचा. हे जेव्हा कळलं, एवढा क्रोध अनावर झाला अजातशत्रूचा. क्रोध एवढा अनावर झाला की एक तीक्ष्ण हत्यार घेतलं आणि राजा बिंबिसाराच्या तळपायाला चिरे दिले. पण मुलाच्या विषयी, राजकुमाराच्या विषयी अजिबात मुलाच्या विषयी द्रोह उत्पन्न झाला नाही. द्वेषाचं नामोनिशाण नाही आहे. समतेनं पाहतोय तो. समतेनं पाहता पाहता त्यांनी विपश्यना केली होती ना, त्याच्या पायाला चिरे पडले ना. तो ध्यान करणारा पक्का माणूस राजा आहे तरी अजिबात द्वेष उत्पन्न होऊ दिला नाही. समता पुष्ट झाली आणि मरणांतिक वेदना सुरू झाल्या. समता अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपच्छेद चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोदार वज्जन चित्त, संपटीछन्न चित्त, संतिरण चित्त, ओठ्ठपन चित्त, हे 8 चित्त आणि 7 प्रकारचे जेवण चित्त. जागरूकपणे त्याला त्याची काया त्यागता आली आणि त्यांनी देवता लोकांमध्ये जन्म घेतला. यक्ष देवता. दीघ निकायामध्ये जनवसब सुत्त आहे. त्या जनवसब सुत्तात तुम्ही संध्याकाळी वाचून पहा, म्हणजे तुम्हाला सापडेल. जनवसब सुत्तात भगवंताकडे येतोय आणि भगवंताकडे, भगवंता मी राजा बिंबिसार, माझं नाव जनवसब आहे. पुरत्थिमेन धतरठ्ठो, दक्षिणेन विरुळको, पश्चिमेन विरूपक्खो, कुबेरं उत्तरं दिसं. धनसंपत्ती असणारा कुबेर हा यक्ष लोकांमध्ये त्याचं नाव आता जनवसब आहे. अजूनही ती व्यक्ती श्रोतापत्ती फळाला पोहोचलेली आहे. त्यांनी देवता लोकांमध्ये जन्म घेतला आहे. ह्या कथा कशासाठी? आपल्याला कसं वाटतं, मेलं तर गेलं, सारं संपलं. नाही, पुनर्जन्म होतो का? हो, पुनर्जन्म होईल. तू मेलीस तर तुझा पुनर्जन्म होईल का? होईल का पुनर्जन्म? कोण पाहायला गेलं? बरं, कोण पाहायला गेलं माहीत नाही असं म्हणणं सोपं आहे ना. पण तुम्ही काय म्हणता? नाही होत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? जसं काय माहीत असल्यासारखं नाही होत म्हणताय. होतोही आणि नाही. पुनर्जन्म आहेही आणि नाही. कोणाचा नाही आहे? ज्यांनी आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णांचा मुळात सकट नायनाट केलेला आहे. जे 3 सत्व येतात असे 3 प्राणी, कोणते कोणते? ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं आहे असे महापुरुष. जे पश्चेत बुद्ध आहेत, ज्यांनी 2 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवनातनं जाऊन पारमितांचा 20 पारमितांचा डोंगर रचून ते पश्चेत बुद्ध होतात. पश्चेत बुद्धांच्या कालखंडात लोकांचं मानसच नसतं ऐकण्याचं, त्यामुळे ते एकटेच बुद्ध होतात. म्हणून त्यांना पश्चेत बुद्ध म्हटलं जातं. तेही आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट करण्यात यशस्वी झाले असतात. म्हणून त्यांचाही पुनर्जन्म होत नाही. आणि ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व 4ही पायऱ्याची परिपूर्ती केली, त्याला, या अर्हत व्यक्तीला, अर्हत्व प्राप्त व्यक्तीला सावक बुद्ध म्हटलं जातं शब्दांमध्ये. सावक बुद्ध. त्यामुळं सम्यक संबुद्ध, पश्चेत बुद्ध आणि सावक बुद्ध या 3 सत्वांचा पुनर्जन्म होत नाही. कारण त्यांनी कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला असतो. पण तुमचा आमचा जन्म होणारच. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, कोणी काळं कुत्र तुम्हाला विचारणार, तुमचा जन्म होणारच. तुम्ही जर बेहोशीत गेले, तुम्ही जर, हे खरं आहे की ज्या अर्थी आपल्याला हे मनुष्य जीवन प्राप्त झालं, आपण सगळेच पुण्यवान आहोत. हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत की यहुदी असोत की ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर असो, या वंशाचे की त्या वंशाचे असो, या देशातले की त्या देशातले असो, या प्रकारची बोलीभाषा की त्या प्रकारची बोलीभाषा बोलणारे असोत, या प्रकारची वेशभूषा की त्या प्रकारची वेशभूषा पाळणारे असोत. ज्या अर्थी आपल्याला माणूस म्हणून जन्म प्राप्त झाला,
मनुष्य म्हणून जन्मग्रहण करण्यासाठी कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त या चित्ताची आवश्यकता असते. हे चित्त कधी उत्पन्न होतं? आपलं जुनं शरीर आपल्याला जागरूकपणे त्यागता आलं. सगळ्यांनाच श्वासावर लक्ष ठेवून वा या शरीरामध्ये ज्या वेदना उत्पन्न होऊन नष्ट होतात या वेदनांवरती लक्ष ठेवून अनित्य बोध जागवून आपल्याला आम्हाला सगळ्यांना आपली जुनी काया जागरूकपणे त्यागता आली. म्हणून तुम्हाला आम्हाला हे दुर्मिळ असं हे मनुष्य जीवन लाभलं. सगळ्यांकडे हा पुण्याचा साठा होता. पण या जीवनात तुम्ही जागरूकपणे तुमची काया तुम्ही सोडाल याची गॅरंटी नाही. विपश्यनेचे शिबिर कोणी केले आहे? हात उंचा करून बघा. विपश्यना कोणी केलं? तेव्हा हे आमची भगिनी हिची चिंता नाही आहे, तिची चिंता नाही आहे, पण तुमचं काही खरं नाही आहे. तुम्ही जर श्वासावर लक्ष नसलं, संवेदनांचा उदय वेळ नसला आणि बेहोशी जर तुम्ही शरीर त्यागलं तर सम्राट अशोकासारखं सम्राट अशोक मेल्यानंतर ते साप म्हणून जन्माला आले. आता बोंबला. तुम्ही जर बेहोशीत तुमचं शरीर त्यागलं तर तुमचा जन्म गुराढोरांमध्ये, गाई म्हशींमध्ये, बकऱ्या बुकऱ्यांमध्ये, कोल्या कुत्र्यांमध्ये, डुकरा डाकरांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, लिकटा लुकटांमध्ये, गेचोड्यांमध्ये. आता मी काय शाप द्यायसाठी डोळा आलो, पण हे पक्क काय माहिती या विपश्यना मी केली या देखील भ्रमात तुम्ही राहायचं नाही. सम्राट अशोक देखील विपश्यनेचा अभ्यास करत होता. व्यक्तीचे 10ही घडे जरी परिपूर्ण असले पारमितांचे तरी मात्र जीवनात कल्याण मित्र ज्या व्यक्तीला मिळाला नसेल तर सम्राट अशोकासारखे हाल होतील. मोगली पुत्र तिष्याच्या चरणावर आपली तलवार ठेवली. अरे हे सारा एवढा मोठा जम्बूद्वीप मी एवढा पादाक्रांत केला, पण माझ्या जीवनातली लढाई मी हरलो. आध्यात्मिक लढाई हरलो. गुरु मिळाला पण मरणांतिक वेदना त्याच्या पत्नीने बोधी वृक्ष जाळला आणि तेच चिंतन मरणांतिक वेदना घेऊन आलं. मरण्यासाठी 15 प्रकारचे चित्तक्षण, एक शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्त उत्पन्न होतात. अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचेत चित्त, पंचविंज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटी छन्न चित्त, संतिरण चित्त, ओठ्ठपन चित्त, 7 प्रकारचे जवन चित्त, हे 15 चित्त. हे जागरूकपणे आपल्याला शरीर त्यागता आलं तर कुशल विपाक उपेक्षा सहगत संतिरण चित्त झालं. म्हणून दुर्लभ असं मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालं. या जीवनात मात्र पुन्हा तुमचा मनुष्य जन्म होईल याची गॅरंटी नाही. तृष्णेपोटी जन्म घेतो ना आपण. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं तर पहिलं ज्याला उदान पहिलं वचन म्हणतात. सगळ्यात बुद्ध हेच पहिल्यांदा वचन असतं त्यांचं. अनेक जाती संसारं संधा विसंग अनेक विसंगे हे कारकं गवे संतो दुःखा जाती पुनः हे कारकं दिठ्ठोसी पुनः गेहंग खासी सब बाते फासुका भग्गा गेह कुटंग विसंखितं विसंखारगतं चित्तं तनहानं खयं अज्जगा इति. हे तृष्णे, या संसार चक्रात मी अनेक जन्म घेत गेलो, वारंवार जन्म घेत गेलो, पुन्हा दुःखात पडत गेलो. तृष्णे, तूच घर बांधणारी आहेस, तूच जन्मग्रहण करणारी आहेस. आता मात्र तुझ्या साऱ्या कड्या मी भग्न केलेल्या आहेत. अयं अंतिमा जाती, हा माझा अंतिम जन्म आहे. आता माझा पुनर्जन्म होणार नाही. सम्यक संबुद्ध, पच्चेक बुद्ध, सावक बुद्ध, अर्हसत्व या 3 सत्वांचा पुनर्जन्म नाही. कारण त्यांनी सगळ्या तृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला असतो. तुमच्या तृष्णा संपल्या का याचं उत्तर आहे नाही. तृष्णेपोटी तुम्हाला जन्म घ्यावाच लागेल. बेहोशीत गेला तर खालच्या योनीत जन्माल आणि जागरूकपणे गेला तर वरच्या योनीत. कुठे जन्म घ्याल? 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात.
एकेका चक्रवालामध्ये, एकेका प्लॅनेट्समध्ये, एकेका चक्रवालामध्ये स्थूल असो वा सूक्ष्म असो, हे मनुष्य लोक आणि हे तिर्यक पशु पक्षी प्राणी चीटपाखरू हे दृश्य प्राणी आहेत. बाकी सारे अदृश्य प्राणी आहेत. आपल्या मासल चक्षुनी ते पाहता येत नाही. ज्यांना दिव्य चक्षु उत्पन्न झाले त्यांना देवता लोक पाहण्याची शक्ती, पाहण्याचे चित्रीकरण होते. तुम्ही म्हणाल देवता नाही आहेत, मग आम्हाला दिसतच नाही, म्हणजे काय काय पोराबाळाचा टिचुकल्याचा खेळ आहे का? तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळेला पहिली प्रतिज्ञा दिली, मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही. का बरं? हे देवता या त्यांच्या स्वभावामध्ये अंगवळणी आलेलं नाही. देवतांच्या पंक्तीत हे लोक बसत नाही, एवढे यांचे भ्रष्टाचारी चरित्र आहे. म्हणून हे देव नाही आहेत, म्हणून त्यांना देव मानणार नाही अथवा त्यांची उपासना करणार नाही. रामायण कृष्णा हे बाबासाहेबांचं आर्टिकल, ज्यामुळं खूप तंगतंग वातावरण झालं होतं मध्ये. राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही. का बरं? कारण त्यांचे देव मानणार आहेत पण ते चरित्र शुद्ध नाही आहे, म्हणून त्यांना देव मानणार नाहीत, त्यांची पूजा करणार. तिसरी प्रतिज्ञा, मी गौरी गणपती आणि सगळ्या देवी देवतांना मानणार नाही, त्यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार. त्यांचे चरित्र एवढे घाण आहे की ते देवता मानण्यायोग्य नाही. चौथी प्रतिज्ञा, देवानी अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. ईश्वराने अवतार, हा अवतारवादी सिद्धांत माहिती आहे, बोधिसत्वाचा हा अवतारवादी सिद्धांत. हे चौथी प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दलाई लामाला 14 ऑक्टोबरच्या धर्मांतराच्या सोहळ्यात जाणून बुजून बोलवलं नाही, हे लक्षात घ्या. पण आमची बुद्धी ना खूप चालते. मागच्या वेळेला दलाई लामाला औरंगाबादला आमच्या भिक्षू संघाने बोलवलं होतं. मी गेलो असतं तर काही खरंच नसतं तिथे. कारण आमचे हे मोहन मामा आहेत ना, चंद्रपूरचे, आता नागपूरला राहतात, मोहन भागवत. तो काय करतो, दलाई लामाला लिनपिंडीवर दूध टाकून भगवान बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे असं त्यांच्याकडून कथन करून देतो. प्रत्येक कार्यक्रमात त्यांची हजेरी असते. तरी तुम्ही लोक खूप भोळे बाबळे. आता काय करायचं आहे, भगवान बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, हा मी नाकारतो. बाबासाहेबांना जाणीवपूर्वक ते प्रतिज्ञेमध्ये द्यावं लागलं. म्हणून लामा भीमांना काही बोलवलं नव्हतं. तथा धर्मक्रांतीच्या सोहळ्यात देखील पाचारण केलं नव्हतं. मिथ्या धारणा नव्हती बाबासाहेबांच्याकडे. त्यामुळे 4थी आणि 5वी प्रतिज्ञा जाणून बुजून या महाराजांसाठी दिली होती, हे लक्षात घ्या. पण सुमेध आहे, तापस सुमेध आहे. एकेकाळात महामायेच्या स्वप्नात आला आणि महामायेच्या स्वप्नात येऊन बोलला, माते मी या पृथ्वी तलावर शेवटचा जन्म घेऊ इच्छितो, तू माझी माता बनण्यास तयार होशील का? हे स्वप्न कोरलं की ना. तर त्याचं नाव होतं संतुषिता. तुषिता देवता लोकांमध्ये त्याचं नाव होतं संतुषिता. तो आपली काया त्यागतो, शेवटचं जीवन सिद्धार्थ गौतमाच्या अगोदरचं. आणि महामायेच्या स्वप्नामध्ये चतुर्विध देवता येतात, ह्या चतुर्महाराजिक देवता येतात आणि स्वप्नात मानस सरोवराकडून घेऊन जातात. आणि स्वप्न पडते पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन, तो पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन संतुषिता येतो, स्वप्नात बोलतो. आणि ते आषाढी पौर्णिमेला ते चित्त महामायेच्या कुशीत प्रवेश करतं, कुशीत. त्यामुळं आषाढी पौर्णिमेला जन्माची कहाणी सिद्धार्थ गौतमाच्या सुरू झाली. ते तापस, एकेकाळचं तापस सुमेध बोधिसत्वाचं चित्त 4 असंख्य 1 लाख कल्प घेऊन हे संतुषिता देवता लोक, तुषिता देवता लोक, त्यांचं नाव संतुषिता, ते शेवटचं शरीर हे त्यागून महामाईच्या गर्भाशयामध्ये ते चित्त गेलं, गर्भधारणा राहिली. 55 वर्षाची ही महामाया, तिनं आपल्या बाळाला 10 महिन्याचा गर्भ ठेवला, बाळाला जन्म दिला. ते बाळ रडत नाही,
ते हसत हसत आले. तिनं असं झोपून जन्म दिला नाही, उभ्यानीच जन्म दिला. बोधिसत्वाला त्याची आई ना उभ्यानीच जन्म देते. पुरुषांपेक्षा महिलांचं स्थान श्रेष्ठ असतं, कारण ती सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषाला जन्म देऊ शकते. म्हणून पुरुषांच्या स्थान, महिलांचं स्थान यांच्याबद्दल तुलना करताना महिलांना श्रेष्ठ स्थान दिलं असं पारड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र पुरुषलिंगी असो, उभयलिंगी असो, स्त्रीलिंगी असो, त्यांना समान करून टाकले. कायद्यानुसार समान केले. पण हे महापुरुष जन्माला जन्माचं एक सिद्धार्थ गौतमाचीच केवळ गोष्ट नाही. आषाढी पौर्णिमेपासून ज्या वेळेला हे वर्षावासात प्रारंभ होतात, त्या आषाढी पौर्णिमेला 5 घटना एक समान घटना असतात. सिद्धार्थ गौतमाचा जन्म आषाढी पौर्णिमेला, महाभिनिष्क्रमण तेही आषाढी पौर्णिमेला, गृहत्याग, बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथला केलं तेही आषाढी पौर्णिमेला. चौथी गोष्ट, संघाची उत्पत्ती झाली ही आषाढी पौर्णिमेला. आणि भगवान बुद्धांच्या आणि भिक्षू संघांच्या वर्षावासाचा प्रारंभ होतो आषाढी पौर्णिमेला. या 5ही घटना सगळ्याच सम्यक संबुद्धांच्या कालखंडात एक समान असतात. सभ्ये बुद्धा समसमान. बाबासाहेब आंबेडकर पुढले येणारे बुद्ध होतील, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर देखील जेव्हा बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या जीवनात ते आषाढी पौर्णिमेला जन्म घेतील, आषाढी पौर्णिमेलाच गृहत्याग करतील, आषाढी धम्मचक्र प्रवर्तित करतील, आषाढी पौर्णिमेला संघाची उत्पत्ती करतील आणि आषाढी पौर्णिमेला त्यांचा वर्षावास सुरू होईल. पण आता त्यांनी या 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र प्रवर्तित केलं नाही. आता तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी सुरू झाली. आपण लोकांनी शब्द सापडले म्हणून आपण कोणताही शब्द कुठेही योजत आहोत, ही आपली बौद्धिक दिवाळखोरी आहे. असं शब्द प्रयोग करण्याचं टाळायला हवं. 65 वर्ष झाली तरी आपले मोठे मोठे MA, PhD, IAS, IPS सगळे मोठे लोक अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र प्रवर्तन केलं असं मानतात, लिहितात, भिंताड रंगवतात. ही तुमची मिथ्या धारणा आहे. 65 वर्ष झाली तरी अजून शब्दांचे योग्य अर्थ काढता आले नाही. एवढे अजूनही मागासलेले आहोत. पहा, एवढी बौद्धिक दिवाळखोरी आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र प्रवर्तित केलं असं म्हणणं म्हणजे आपली बौद्धिक दिवाळखोरी होय. सामुदायिक धर्मांतराचा सोहळा होता. तो सामुदायिक दीक्षा सोहळा होता. तो दीक्षा समारोह होता. त्या दीक्षा समारोहाला एवढी धम्मचक्र प्रवर्तन नाही केलं. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रातली अठ्ठकथा वाचा, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, धम्मचक्र प्रवर्तन केवळ आणि केवळ तथागत सम्यक संबुद्धच करत असतात. हे खरं आहे. बाबासाहेब ज्या वेळेला बुद्धत्व प्राप्त करतील ना, त्यावेळेला ते धम्मचक्र प्रवर्तित करतील, आता नाही. त्यामुळं या 14 ऑक्टोबर 1956ला या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस असं म्हणणं म्हणजे तुमची बौद्धिक दिवाळखोरी होईल. दुसरं, महापुरुष आपल्या हातात माईक आलं ना, तुमचे असो की आमचे असो, आपली म्हणजे तुम्ही गृहस्थच नाही. आम्ही गृहस्थ असो, गृहत्यागी असो की गृहस्थ असो, आम्हाला सवयी पडल्या 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस, हे आम्ही असो की तुम्ही असो असं म्हणणं या दिवसाला म्हणजे आपली ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. धम्मचक्र प्रवर्तन कोण करत असतात? केवळ सम्यक संबोधी प्राप्त करणारे असे महापुरुष, ज्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं असतात. लक्षण सुद्धा आहे दीघनिकायमध्ये. जे गृही असतात त्यांना 32 लक्षणं आहेत, 80 अनुलक्षणं आहेत, अस्पष्ट आहेत. जेव्हा जो गृहत्यागी होतो तेव्हा बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ते 32 लक्षणं 80 आणि 80 अनुलक्षणं ही स्पष्ट दिसायला लागतात, त्याशिवाय नाही. पण एखादी व्यक्ती गृही आहे, 32 लक्षणं 80 अनुव्यंजनं, तो चक्रवर्ती सम्राट होतो.
पण तुम्हा आम्हाला झाली सवय. देवानंद पियदसी सम्राट अशोक. सम्राट अशोकाला देखील चक्रवर्ती सम्राट संबोधणं म्हणजे ही आपली मिथ्या धारणा होय, आपली बौद्धिक दिवाळखोरी. सम्राट म्हटलं ठीक आहे, जम्बूद्वीपाचा सम्राट ठीक आहे, पण चक्रवर्ती सम्राट नाही. 3 महिन्यापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मी माझं महापरिनिब्बाण कुशीनाऱ्याला करेन अशी घोषणा करतात. 3 महिन्यानंतर. आनंद म्हणतो नाही नाही भाऊ, कुशीनाऱ्याला कशा काय करताय. भगवंत काय म्हणतात, तुला नाही माहिती आनंदा, मी एका जीवनात चक्रवर्ती सम्राट होतो, चक्रवर्ती सम्राट. आणि कुशीनारा ही त्यावेळेला राजधानीचं शहर होतं. तिथे मी माझी काया त्यागणार आहे. तथागतांच्या काया त्यागालाच महापरिनिब्बाण असा शब्द प्रयोग योजिला जातो, दुसऱ्याच्या नाही. पण आता 6 डिसेंबर येऊ द्या ना, बस बाबासाहेबांच्या स्मृती दिवसा 6 डिसेंबर निमित्त तेव्हा तुमच्या भिंताडा रंगतात महापरिनिब्बाण दिवस. ही मिथ्या धारणा आहे. 65ची उलटली तरी आपण आपल्या सम्यक धारणा विकसित करण्यामध्ये असमर्थ आहोत. बाबासाहेबांच्या शरीर त्यागाला महापरिनिब्बाण असं समजणं, असं बोलणं, असं लिहिणं देखील आपली बौद्धिक दिवाळखोरी आहे. नाही लिहिलं पाहिजे. बोधिसत्वाच्या काया त्यागाला महाप्रयाण असा शब्द आहे. तुम्ही तुमच्या घरचा एखादा व्यक्ती मरू द्या, निर्वाणस्थ झाला, बुद्धवाशी झाला, असे शब्दप्रयोग वापरायचे नाही. आपली बौद्धिक दिवाळखोरी दिसेल. दिवंगत झाला, कालकथित झाला, हे शब्द आहे. वारंवार मी यासाठी हिंट देऊन बोलतोय की 65 वर्षे उलटून गेली तरी आपल्याला शब्दांचे योग्य अर्थच कळले नाही. 65 काळ्याचे पांढरे केस झाले तरी. तर पुढची कथा किती कठीण असेल. धम्म धारण करणं, धम्म धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होणं किती कठीण असेल. आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर 22 प्रतिज्ञा, 3 शरण, 5 शील आपण भक्कमपट्टी करत गेलो. पण कुठलीही व्यक्ती केवळ श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर किंवा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्थ. आम्ही पहिल्यांदा विहारात येतो तो भिशीला, तर आमचे निकोशी साहेब, आमच्या शोतापन्न उपासिका विहारात यावं. आता आली की नाही आपण, आपल्याला काय माहिती कुणाला शोतापन्न कुणाला काय, पण शब्द रटले ना, शब्द गळले. शोतापन्न म्हणजे काय, एवढी साधी सुधी चटणी भाकरी नाही आहे ती. ये अरिय सच्चानी विभावयंती गंभीर पंयेन सुदेशितानी किंचापि ते होती भूसत्माता नते भवं अठ्ठमादियंती सक्काय दिठ्ठी विची किंचितंच शीलबतन वाबियतंति किंची चतुह अपायच विप्पमुत्तो छछब्बी ठाणाणी अबब्बुकातुं. याचं भाषांतर करून सांगतो. ज्या व्यक्ती 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करतात, विभावयंती विशेष प्रकारची भावना करून 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करतात, नते भवं अठ्ठम त्या व्यक्ती 8वा जन्म ग्रहण करू शकत नाही. 7च जन्म त्या अर्हत्व प्राप्त करू शकतात. अशा व्यक्ती सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलवर परामर्श ही 3ही मारबंधनं काढून टाकतात. त्या व्यक्ती चतुह बाबासाहेबांनी लिहिलेल्या ओळी आहेत. चतुह अपायच विप्पमुत्तो बौद्ध पूजा पाठ होते. 4ही प्रकारच्या अपाय गतीतून ते स्वतःची सुटका करून घेतात. नरकलोक, प्रेतलोक, असुरलोक आणि तिर्यक, पशु पक्षी प्राणी चिरपक्षी इत्यादी. छछब्बी ठाणाणी अबब्बुकातून अशा व्यक्तींचा मुळात स्वभावच बदललेला असतो. तुमच्यासारखे रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, वितर्कमूलक, भयमूलक स्वभावाचे नाही. त्या व्यक्ती श्रद्धामूलक स्वभावाच्या होतात. ज्या व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करतात, आपल्या मनाचं आमूलाग्र परिवर्तन होतं. माणूस म्हणून या रसायनातून घडला जातो. आर्य पुरुष पुद्गल बनतो, पूजनीय असतो. पूजाचं पूजनीयानं येतं. मग पूजनीय लोकांची पूजा करणं. पूजनीय लोक कोण?
जे सम्यक संबुद्ध आहेत, पश्चित बुद्ध आहेत, शावक बुद्ध आहेत, श्रोतापन्न आहेत, सखदागामी आहेत, अनागामी आहेत, अर्हत आहेत, मार्गस्थ आहेत, फलस्थ आहेत, ते पूजनीय आहेत. बोधिसत्व आहेत, ते पूजनीय आहेत. तुम्ही भूताकेतांची पूजा करता, पूजनीय लोकांची